नमस्कार. श्यामची आई या कथासंग्रहातील आजची आपली कथा रात्र 27वी. उदार पितृहृदय. आमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती. गाईच्या दुधाचा खर्वस घरी केला होता. आईला माझी फार आठवण येत होती. मला खर्वस फार आवडत असे. मी लहान होतो तेव्हा गवळणवाडीची राधा गवळण तिच्या घरी खर्वस असला तर ती घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच गेली. श्यामला खर्वस पाठवला असता. कोणी येणारे जाणारे असते तर? आई वडिलांना म्हणाली. वडील म्हणाले, कोणी येणारे जाणारे कशाला? मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खर्वस. श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन. परंतु कशात देशील? त्या शेराच्या भांड्यात करून देईन. ते भांडेच घट्ट खर्वसाने भरलेले घेऊन जावे, आई म्हणाली. आईने सुंदर खर्वस तयार केला. खर्वसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यायला निघाले. शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती. कलमी आंब्याची झाडे. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात. भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीत सूरपारंब्यांचा खेळ आंब्याच्या झाडावर मुले खेळत असत. जणू ती वानरेच व भराभर उड्या मारीत. मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचे खात होते. कोणी झाडावर बसून गाणे गात होते. कोणी फांद्यावर बसून झोके घेत होते. कोणी खेळत होते तर कोणी झाडाखाली छान रेलून बसले होते. कोणी वाचत होते तर कोणी वर्गातच बसून राहिले. मी व माझा मित्र एका झाडाखाली बसलो. आम्ही भेंड्या लावित होतो. मला पुष्कळ कविता पाठ येत होत्या. जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते. शिवाय मला कविता करण्याचा नाद, ओव्या तर भराभर करता येत असत. मी एका बाजूला एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस. तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे. मला मुले थट्टेने बालकवी म्हणत. आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले श्याम, अरे श्याम अशी हाक मारत आले. त्यातील एक जण मला म्हणाला, श्याम, अरे कोणीतरी तुला शोधत आहे. आमचा श्याम कोठे आहे अशी चौकशी करत आहेत. इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही. मी विचारले, भाऊ इकडे कशाला आलात? आत्ता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो. वडिलांचा तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते, तरी झकपक पोशाखाचे मात्र कळू लागले होते. 6 कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही. मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवत नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटली पाहिजे. या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते, तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्त्वाची, जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे. 6 कोस वडील चालून आले. का आले? तो खर्वस, ती एक खर्वसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते. खरे प्रेम तेच ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात. हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते.
आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरिबाच्या मुलाला खर्वस दिला असता तर, एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर, शेजारची मुले श्यामचीच रूपे यांना का न वाटावी? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते, परंतु थोडे तरी प्रेम मला आज देता येत आहे. माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला न कळत, त्यांनाही न कळत, माझे आईबाप माझ्या जीवनात, माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावित होते. परंतु आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे. ओसाड नाही, वृक्ष भगभगीत नाही. मुले मला हसतील. ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे? काय तो कोट? असे म्हणून मला चिडवतील. याचेच मला वाईट वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारेजण अहमवेद असतो. आपण द्वितीयही नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही. आपण सारे एकवेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे अहम. सारखा आपलाच विचार आपण करत बसतो. आपला मान, आपले सुख, आपली अढत्ता, आपली अब्रू सारे आपलेच. आपणास म्हणून मोठे होता येत नाही. जो स्वतःस विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार? वडील म्हणाले, श्याम, तुझ्या आईने तुला खर्वस पाठवला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा व बोनगी परत द्या. त्यांनी खर्वसाची बोनगी मजजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, श्याम, अरे बघत काय बसलास? टाक उरकून. लाजायला काय झाले? या रे मुलांनो, तुम्हीही घ्या. श्यामला एकट्याने खाव्याला लाज वाटत असेल. एकट्याने नाहीतरी खाऊच नेऊ नये. चार चौघात द्यावे. इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. ए रे श्याम, या रे आपण फन्ना करू, फडशा पाडू, असे तो म्हणाला. आम्ही सारे खर्वसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खर्वस घेतला नाही. आम्ही देत होतो तर म्हणाले, तुम्हीच खा, मुलांनी खाण्यात गंमत आहे. आम्ही सारा खर्वस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांना जरा डोळा लागला. इतक्यात घन घन घंटा झाली. वडील एकदम जागे झाले आणि म्हणाले, झाला का रे खाऊन? आण ते भांडे, मी नदीवर खासून नेईन. ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, अभ्यास नीट कर हो, प्रकृतीस जप. गाईचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे, असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो. मला माझी शरम वाटत होती. अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतज्ञ मुलगा आहे, असे माझ्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली, परंतु रुकरुक लागून राहिली. 6 कोस केवळ खर्वसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठवणारी माझी थोर आई, या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार? माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच थोडे अनुरणी होता येईल, एरवी नाही.